जावयाच्या मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू, तिघांविरोधात गुन्हा दाखल. पलूस बांबवडे येथे पत्नी नांदायला येत नाही म्हणून झालेल्या भांडणात जावयाचा भाऊ, चुलत भाऊ यांनी केलेल्या मारहाणीवेळी सासरे जगन्नाथ महादेव पवार वय वर्ष 55 राहणार बांबवडे तालुका पलूस यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आणि ही घटना 1 जानेवारी रोजी दुपारी 1च्या सुमारास घडली. याबाबत जावई प्रशांत राजाराम पाटील, त्याचा भाऊ मनोज पाटील, चुलत भाऊ रणजित पाटील तिघे राहणार तूरची ढवळी तालुका पलूस या तिघांवर गुन्हा दाखल झालेला आहे. सासू संगीता जगन्नाथ पवार वय वर्ष 49 यांनी पलूस पोलिसात याबाबत फिर्याद दिली आहे. संशयित तिघे पसार झालेले आहेत. अधिक माहिती अशी की मृत जगन्नाथ पवार यांची मुलगी शीतल हिचा विवाह 2014 मध्ये प्रशांत पाटील याच्याशी झाला. पती पत्नीमध्ये वारंवार खटके उडत होते. भांडणामुळे शीतल सासरी अनेक दिवस गेलीच नाही. प्रशांत पाटील, त्याचा भाऊ मनोज पाटील, चुलत भाऊ रणजित पाटील तिघेजण शीतलला सासरी घेऊन जाण्यासाठी दिनांक 1 रोजी दुपारी मोटार घेऊन बांबवडे येथे आले. त्यावेळी सासरे जगन्नाथ पाटील, पत्नी मुलगी शीतल, सोनल साळुंखे, नात प्रीतिशा, नातू शिवांश घरी बसले होते. प्रशांत याने पत्नी शीतलला सासरी चल असा तगादा लावला. यावेळी मुलेही सोबत येत नाहीत म्हटल्यानंतर प्रशांत याने पत्नी शीतलला शिवीगाळ मारहाण करत बाहेर ओढत आणले. प्रशांतला अडवण्यासाठी सासू सासरे पुढे गेले असता प्रशांतचा भाऊ मनोज पाटील यांनी जगन्नाथ यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दोघा भावांनी शीतल, सासू, 2 लहान मुलांना मारहाण केली. मारहाणीला सासरच्यांनी विरोध करताच प्रशांत याने अंगणात पडलेली वीट सासरे जगन्नाथ यांच्या डोक्यात 3-4 वेळा मारली. सासरे जगन्नाथ जमिनीवर बेशुद्ध पडले. त्यांची बायपास सर्जरी झालेली होती. बेशुद्ध अवस्थेत त्यांना पलूस ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वी जगन्नाथ पवार हे मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पलूस.